उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर असणार। परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या दोन्ही मुलांना मारहाण, 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप, तर पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्ज। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका, कृष्णा आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा, 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिल्याचीही कबुली। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचके यांच्याकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल, तर बुचकेंच्या वर्तणुकीमुळे फडणवीसांची सुद्धा नाराजी। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी, नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून VSR कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप, तर राजकीयदृष्ट्या आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती, 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते, तर बैठकीत दादांनीच तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। सरपंच प्रशासक म्हणून कारभार पाहणार, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठीच निर्णय लागू राहणार। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला, 1 मार्चपासून जलप्रवास सुखकर होणार, रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला पर्याय मिळाल्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा। बदलापुरात गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक, मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्र जप्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस।